नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। ज्योती आदाटे यांचा प्रवास थक्क करणारा डॉक्टर मारुती पाटील सांगली। प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्याला खंबीरपणे तोंड देत आईवडिलांची जबाबदारी सांभाळून ज्योती आदाटे यांचा कार्यकर्ता ते नगरसेविका असा प्रवास थक्क करणारा आहे। त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केलं आहे। बेळगाव कर्नाटक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्राध्यापक डॉक्टर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड 2025चा आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर पाटील यांनी म्हटलंय की ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे। त्यांनी प्रत्येक संकटांचा सामना करीत तोंड दिलंय। घरची जबाबदारी पेलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली आहे। त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केले। जनतेनं त्यांना 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं। आजही त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात। याबरोबरच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करत आहेत। एक कष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो। त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला आहे। या पुरस्कारास त्या पात्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो। आणि यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी प्रास्ताविकात ज्योती आदाटे यांचा गौरव केला। संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रीती हट्टमणी, वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टी होळी, बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम, मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमीर शेख, बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पांडव, मोहन मालवणकर, पत्रकार साईनाथ जाधव, अनिश्चित कार्यकर्ती प्रियांका तोपलोंडे, विद्रोही कवी सलीम मोमीन उपस्थित होते। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।